नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातील 11 प्रधान संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगार विरोधी धोरणांचा निषेध करीत व प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात बेमुदत संप व आंदोलन छेडून तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नगर संभाजीनगर रोडवरील सिंचन भवन येथून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरुवात झाली, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक रावसाहेब निमसे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, माध्यमिक शिक्षण सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक संघटनेचे सुनील पंडित, कॉम्रेड मेहबूब सय्यद, भाऊ शिंदे, मनपा कामगार संघटनेचे कॉम्रेड आनंद वायकर, दीपक पापडेजा, कमलताई गिरी, डॉक्टर मुकुंद शिंदे, विलास पेदराम, भाऊसाहेब डमाळे, विजय काकडे, के आव्हाड, पुरुषोत्तम आडेप, अशोक मासाळ, संदीपन कासार, भागवत नवगण, वैशाली बोडखे, देवीदास पाडेकर, श्रीमती भेडी नेटके आदींसह कर्मचारी, शिक्षक व विविध क्षेत्रातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज या देशामध्ये हा कामगारांचा संप आहे तो अभूतपूर्व असा आहे. 40 कोट जवळजवळ कामगार याच्यामध्ये उतरलेले आहेत. सगळ्या प्रकारचे, सगळ्या पक्षाची, फक्त भाजपच्या संघटना सोडून या ठिकाणी सर्व संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की नगर जिल्ह्यातल्या सर्व संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. हमाल पंचायत भवन असतील, त्यानंतर महानगरपालिका असतील, MIDC मध्ये असतील, हे सर्व कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कोर्टामध्ये लेबर कोर्टाची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस त्यांनी ते 4 पुस्तक जे आहेत, 4 कोड जे आहेत ते पुस्तकं या ठिकाणी आणलेले आहेत आणि हा कायदा लागू करायचा. आम्ही सांगितले की आमच्या पूर्ण कामगारांचा याला विरोध आहे, कारण हे जे कायदे जे आहेत 4 कायदे हे फक्त मालक दर्जाने आहेत. कारण याच्यामध्ये फायदा हा मालकाचा पाहिलेला आहे, कामगारांचा पाहिलेला नाही. त्याचे संप करण्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर त्यांना खटले दाखल करता येणार आहे आणि त्यांची संपत्ती ती आहे ती सुद्धा त्यांना गोठवता येणार आणि जप्त करता येणार आहे. असा भयंकर असा कायदा आहे आणि हा कायदा रद्द होण्यासाठी या ठिकाणी आजचा जो संप आहे तो संप आहे. याच्या पुढे सुद्धा कामगार रस्त्यावर उतरतील, रेल्वे लोक करतील, जे काय असेल आंदोलन ते करणार आहे. पण हे 4 कायदे जे आहेत हे एप्रिलपासून लागू करणार आहेत. 21 नोव्हेंबर 2026ला त्यांनी लागू करून प्रत्येक राज्यात ते लागू करत आहोत. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. या ठिकाणी आमच्या आयटक कामगार संघटनेचे 1 कोटी या ठिकाणी सभासद आहेत, ते सर्व या ठिकाणी उतरले आहे. धन्यवाद. लाल सलाम. याच्यात आता नगरच्या जवळजवळ बहुतांश संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आपण पाहिलं बॅनर पण होते सगळ्यांचे. आणि ज्या कामगार संहिता ज्याच्यामध्ये 4 संहिता आहेत त्या केंद्र शासनाने ज्या त्याची अंमलबजावणीचं हे चालू आहे ते मागे घ्यावा याच्यासाठी हा मोर्चा होता. कारण त्या संहिता म्हणजे कामगारांवर म्हणजे उपाशी कामगार राहील, त्यांचं म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होईल अशा त्या संहिता आहेत. आणि संघटना त्याच्यात राहणार नाही. म्हणजे मोर्चे करायचे अधिकार, 8 घंट्याची ड्युटी, 12 घंटे, असे की विविध प्रश्न त्या संहितामध्ये आहेत. त्याच्यामुळे कामगाराचं अस्तित्वच राहणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही आता जे भाषणात सांगितलं की जे आम्हाला मिळालेलं आहे आज तेच टिकवायची आमच्यावर पाळी आलेली आहे. आम्हाला नवीन मागायचा तर विषय लांबच राहिला, पण आम्हाला जे दिलेलं आहे पहिलं तेच आम्हाला आता जातं का काय अशी परिस्थिती आमची प्रत्येकाची झालेली आहे. तर त्याच्यामुळे आम्ही सर्व कामगार संघटना एकत्र होऊन आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदनाद्वारे कलेक्टर साहेबांनी केंद्र सरकारला द्याव्या आणि या ज्या श्रमसंहिता आहेत 4 त्या मागे घ्याव्या. ही आमची कडाडून विरोध त्या 4 संहितेला असणार आहे. अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात आता हा संप काय नगर पुरता नसून हा पूर्ण भारतभर सगळ्या संघटना ह्याच्यात उतरलेले आहे. म्हणजे ह्याच्या असं नको विषय शांततेत जो मोर्चा चाललेला आहे, जे आंदोलनं चाललेले याच्यात जर आमच्या पोटावर जर पाय पडत असेल तर कामगार कोणती पण भूमिका, कर्मचारी, कामगार, शिक्षक कोणती पण भूमिका जर उद्या त्यांच्या पोटावर पाय पडत असेल तर घेऊ शकतो असं मी सरकारला एक
सूचना त्यांना मांडतो की इथून पुढच्या काळात गांभीर्याने त्यांनी या प्रश्नाची दखल घ्यावी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.